कहीं नहीं अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए आसमान गाए ज़मीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं। अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जमाना कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी है। हालेलुया 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 हालेलुया, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं अब है पूरा यकीन, तुम सा कोई, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं। यस परमेश्वर, हमने देखा है, हमने जांचा है, आपके जैसा कोई नहीं है, आपके जैसे सामर्थ्यवान कोई नहीं, आपके जैसा प्रेमी कोई नहीं है परमेश्वर, सिर्फ आप हो, सिर्फ आप हो परमेश्वर। हम यकीन करते हैं परमेश्वर आप पे, आप महान परमेश्वर हो, आप जिंदा खुदा हो, आप मुर्दे में से उठे हुए परमेश्वर हो, आप मृत्यु को जीता है परमेश्वर। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, हालेलुया, थँक यू जीसस। आम्ही सर्व शरण येतो, आम्ही तुझ्या हातात पडतो प्रभू परमेश्वरा। हालेलुया 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 हालेलुया, धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो प्रभू, आम्ही तुला उंचावतो प्रभू। आमचा विलाप दूर करून आम्हाला नाचायला लावलं प्रभू परमेश्वर, आमचं गोंधळ काढून आम्हाला हर्षाचं कटिबंध नेसवला प्रभू परमेश्वरा, यासाठी की आमच्या आत्म्याने तुझं गुणगान गावं, आम्ही गप्प राहू नये परमेश्वरा, आम्ही तुझं उपकार स्मरण सतत करत राहावं, सतत करत राहावं प्रभू। यासाठी मोठी दया, मोठी कृपा तू आम्हावर केलेली आहे बापा, त्याचा कधीच आम्हाला विसर पडू देऊ नको प्रभू परमेश्वरा। तुझं वचन सांगतं तारण आणि वैभव देव सहवासामध्ये आहे, आमचं तारण तुझ्या सहवासामध्ये, आमचं वैभव तू आहे, आमचं सामर्थ्य तू आहे, आमचं बळ तू आहे प्रभू। आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी स्तुती करतो। तुझी नीती देवाच्या पर्वतासारखी आहे, तुझे निर्णय गंभीर महासागरासारखे आहेत प्रभूजी। हो माझ्या देवा, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं नाव थोर असं तुझं नाव आहे, थोर असं तुझं नाव आहे। त्या थोर तुझ्या नावाला आम्ही उंच करतो, आम्ही उंच करतो, आम्ही उंच करतो। थँक्यू जीसस, हालेलुया हालेलुया, येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन 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 आमेन, हालेलुया हालेलुया। तुम्ही आनंदित आहात का? सर्व आनंदित आहात? ओके, मी पण डबल आनंदित आहे। यावेळेस आपण
थोडा वेळ देवाच्या वचनाकडे जाऊया. यावेळेस आपण स्तोत्र संहिता 141 याचं 5 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 141 याचं 5 वचन. नीतिमान मला ताडण करो, नीतिमान मला ताडण करो, तो मला बोल लावो, तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही. कारण दुर्जनाने दुष्टाई केली, तरी मी प्रार्थना करीत राहीन. दुर्जनांनी दुष्टाई केली तरी पण मी, दाऊदराज म्हणतो, मी प्रार्थना करत राहील. दुसऱ्या बायबलमध्ये काय आहे? दुसऱ्या बायबलमध्ये कृपा करून वाचा. धार्मिक मला ममतेने ताडण करी, धार्मिक मला ममतेने ताडण. सिमिलर आहे, थोडस शब्दामध्ये फरक आहे. धार्मिक मला प्रेमाने शिक्षा देईल. हालेलुया. धार्मिक काय करेल? मला शिक्षा देईल. आणि मला तो पुढे काय म्हणतो? तो मला तो बोल लावेल, तरी असे उत्कृष्ट तेल, तरी असे उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही. माझे मस्तक नको म्हणणार नाही. दुर्जनांनी दुष्टाई केली, दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन. तरी मी प्रार्थना करीत राहीन. हालेलुया. देव वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आमेन. इथं दावीद राज जो आहे त्याच्या आशीर्वादाचं मूळ काय आहे? तर तो सांगतो, धार्मिक व्यक्ती मला शिक्षा देईल. धार्मिक व्यक्ती, धार्मिक कसं काय शिक्षा देऊ शकतो? कारण त्याला माहिती आहे हा काय धर्माने चाललेला नाहीये. हालेलुया. आणि धार्मिकाला वाईट वाटतं, धार्मिकाला दुःख होतं की हा माझा बांधव आहे आणि हा वचनाप्रमाणे चालत नाहीये, हा वचनाच्या मागे चालत नाहीये. आणि म्हणून धार्मिक व्यक्ती जो आहे तो प्रेम आपल्या जवळच्या बांधवाला तो शिक्षा करू शकतो. तुम्हाला आवडेल का? प्रेम आम्हाला देव पण आम्हाला शिक्षा करतो, देव पण आम्हाला छडी मारतो. इथं धार्मिक जो व्यक्ती आहे, बायबल आम्हाला सांगतं, तर तो मला प्रेमाने शिक्षा करेल. कशी शिक्षा करेल? त्याच्यामध्ये प्रेम असल्यामुळं ती शिक्षा वाटणारच नाही. हालेलुया. ते त्याच्यामध्ये प्रेम असल्यामुळं. तर प्रेम, धार्मिक मनुष्य कोण आहे? धार्मिकाने शिक्षा केली पाहिजे. अधार्मिकाने शिक्षा केली तर, आता समजा मी चोर आहे आणि मी दुसऱ्या चोराला म्हटलंय चोरी करू नकोस, तर म्हणशील तू शहाणा नको हो, अगोदर तर तुझे काळे काम तू थांबव, मग तुम्हाला सल्ला देणार आहो. इथे धार्मिक जो आहे तो परिपूर्ण आहे, धार्मिक जो आहे तो नीतिमान आहे, धार्मिक जो आहे तर तो चांगला आहे. प्रियांनो, धार्मिकाची व्याख्या काय आहे? धार्मिकाची व्याख्या आहे देवाच्या वचनाचा चौकटीमध्ये राहणारा. हालेलुया. धार्मिकाची व्याख्या काय आहे? देवाच्या वचनाच्या चौकटीमध्ये राहणारा आहे तो मनापासून देवाचं नियमशास्त्र पाळणारा तो आहे. तो जवळजवळ तो देवाचं नियमशास्त्र पाळतो तो, आणि सदैव देवाला हो म्हणणारा आहे. बायबल आम्हाला सांगतं, शमूएल म्हणतो, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. म्हणजे तो नेहमी देवाचं ऐकत आहे, देवाकडे लक्ष लावलेलं आहे, देवाकडे तो पाहत आहे. आणि प्रियांनो, आणखीन धार्मिक कोण? जो न्यायाने नीतीने चालतो, आवडीने दया करतो आणि देवाबरोबर नम्र भावाने चालतो. धार्मिकाची व्याख्या फार मोठी आहे. हालेलुया. धार्मिकाची व्याख्या कशी आहे? मोठे आहे. बायबल आम्हाला सांगतं की देव चॅलेंज करतो सैतानाला आणि म्हणतो का तुझं लक्ष माझा सेवक योब याच्याकडे गेलं काय? काय म्हणतो देवाला आनंद होतोय धार्मिकाविषयी. देव धार्मिकाविषयी आमची साक्ष देतो. देव धार्मिकाविषयी त्याच्या हृदयामध्ये खूप प्रेम आहे, कारण तो देवाचं नियमशास्त्र पाळत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धार्मिक कोण आहे? स्तोत्र 15 मध्ये लिहिलेलं आहे.
स्तोत्र 15 मध्ये लिहिलं आहे, धन्य तो पुरुष, क्षमा करा, हे परमेश्वरा, तुझ्या मंडपामध्ये कोण वस्ती करील, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील, जो सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या शेजाऱ्याची चुगली. आपण वाचूया. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपामध्ये कोण राहील, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील, जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो, आपण वाहिलेले शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ते मोडीत नाही, आपला पैसा वाडीगिडीला लावित नाही, निरपराधाची हानी करण्याकरता लाज घेत नाही, तो याच्या जो असा वागतो तो कधीच पडणार नाही, ढळणार नाही, तो सपशेल पडणार नाही, आणि पडला तरी देवाची धार्मिकता त्याला आधार देते, देवाची धार्मिकता त्याला उचलून धरते, देवाची धार्मिकता त्याचा आधार होते, देवाची धार्मिकता काय होते, त्याचा आधार होते. बायबल आणखीन सांगतं नीतिसूत्र 10:11 मध्ये, धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे, त्याच्या मुखातून काय येत आहे, जीवन येत आहे. जीवन आणि मरण दोन गोष्टी आहेत प्रियांनो. त्याच्या मुखामध्ये अमंगळ, अशुद्ध, नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी, शाप येत नाही. त्याच्या मुखामध्ये जीवन आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये येशू आहे, त्याच्या मुखामध्ये जीवन आहे. हालेलुया. ज्याच्या अंतःकरणामध्ये येशू आहे, त्याच्या मुखामध्ये काय आहे, त्याला धार्मिक म्हटलंय. देवाने त्याला धार्मिकतेची किताब दिला, त्याला देव धार्मिक म्हणतो. देव काय म्हणतो, त्याला धार्मिक म्हणतो. मग योबाविषयी असं लिहिलेलं आहे, योग 29:14 मध्ये तो म्हणतो, धर्म माझे पांघरून होईल. धर्म माझे काय होईल, म्हणजे जे नियम देवाने दिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये, तो त्यांनी पांघरले आहेत, अंगावर घेतलेले आहेत, त्यांनी वेढून टाकलेला आहे देवाच्या गोष्टींनी, देवाच्या नियमांनी, देवाच्या वचनाने. तो म्हणतो, नीतिमत्व हाच माझा झगा आणि शिरोभूषण असा आहे. धार्मिकता काय आहे, त्याचा झगा. धार्मिकता काय आहे, त्याचा झगा आहे, आणि तो शिरोभूषण आहे त्याच्यासाठी. देवाचं नियम पाळणं त्याच्यासाठी मुकुट आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेरणो, ज्यांना हे कळेल त्यांच्यासाठी हे मुकुट आहे. ज्यांना ते कळणार नाही ते प्रेरणो ते पाळणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेरणो, योग म्हणतो, निरपराध कधी नाश पावला आहे काय. प्रेरणो, निरपराध म्हणजे कोण, निरपराध म्हणजे धार्मिक. तो कुठलंच पाप करत नाही, अपराध करत नाही, चुका करत नाही, दोष दाखवत नाही कोणाला. तो निरपराध व्यक्ती आहे. आणि जो निरपराध व्यक्ती आहे तो कधीच नाश पावत नाही. धार्मिक कधीच विलयास गेले नाहीत. योग म्हणतो, धार्मिक कधीही विलयास गेले नाहीत. याचा तुम्ही विचार केला काय. लोक विचार नाही करत, लोक चालत आहेत, चालत आहेत, चालत आहेत. हालेलुया, हालेलुया. आणखी योग 23:10 मध्ये तो काय म्हणत आहे, परंतु माझा मार्ग त्याला कळाला आहे, त्याने मला पारखून पाहिले आहे, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. किती विश्वास आहे योगाला की तो तंतोतंत देवाचं वचन पाळत आहे. तो म्हणतो, याला त्याला तो सांगत, तो म्हणतो देवाने मला पारखावं. हालेलुया. काय विश्वास आहे, किती परफेक्शन आहे, किती देवावर विश्वास ठेवून आणि तो तसाच वागत आहे. हा त्याला आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास आम्हाला पाहिजे. काय पाहिजे आम्हाला, तो आत्मविश्वास पाहिजे. मला देवाने प्रेरणो असा आत्मविश्वास असेल ना, तर स्वर्गाचं दार तुमच्यासाठी नक्की उघडेल.
हालेलुया. कारण त्यांनी स्वतःला सांभाळलं आहे. त्याला माहिती आहे मी कुठली चूक करत नाही, पाप करत नाही, अपराध करत नाही. मी देवाच्या इच्छेप्रमाणे मी तसंच्या तसं मी चालत आहे. हालेलुया, 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 पुढे तो म्हणतो वचन 12 मध्ये, त्याच्या तोंडची आज्ञा पाळण्यास मी कधीच माघार घेतली नाही. देवाच्या प्रत्येक आज्ञा तो पाळत आहे. देवाच्या योग 23 आपण 12 मध्ये आहोत. योग 23:12 मध्ये काय म्हणतोय? देवाच्या मुखातून निघालेली प्रत्येक आज्ञा मला, याचा अर्थ त्याला माहित आहे. आम्हालाही देवाच्या आज्ञा माहित असल्या पाहिजेत. हालेलुया. त्याच्याशिवाय आम्ही माघार घेत नाहीतर आम्ही त्या पाळणार नाहीत. आम्ही सांगू देवाला मला माहितच नव्हतं, मी चालतच नव्हतो, कधी म्हणजे वाचण्यात आलं नाही. प्रियांनो, आम्हाला मनन आणि चिंतन करायचं देवाच्या वचनाचं. आणि प्रियांनो, मग आम्ही कधीच माघार घेणार नाही. हा स्वामीचा शब्द आहे, आम्ही कधीच माघार घेणार नाही. हालेलुया. तो म्हणतो, पुढे म्हणतो तो, माझ्या स्वतःच्या मनोरथा पलीकडे मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवलेले आहेत. इथं तो स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या योजना, स्वतःच्या प्लॅन आणि जे जे त्याचे मनोरथ आहेत त्याला तो महत्व देत नाही. तो देवाच्या गोष्टीला महत्व देत आहे. याला धार्मिक म्हटलं देवाने. हालेलुया. आपण देवाला सांगू असं धार्मिक मला बनव. हालेलुया. तू सैतानाला चॅलेंज करशील असा धार्मिक मला बनव. तू योगाविषयी म्हटला, माझा दास योग, याच्याकडे तुझं लक्ष गेलं आहे का? देवा, माझ्या बाबत कसे होईल असं? माझ्या बाबत कधी होईल? कधी मी असं होईल? देवा, मला लवकरात लवकर खरा धार्मिक बनव. हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास वाढव, माझा आत्मविश्वास वाढव आणि मला खरं धार्मिक बनव. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं की धार्मिक, नीतिसूत्र 10:25 मध्ये, धार्मिक सर्व काळ टिकणाऱ्या पायासारखा आहे. हालेलुया. कसं आहे? जसं एखादं कन्स्ट्रक्शन असतं, त्याच्या सगळ्यात जास्त लक्ष त्याचं पायाकडे असतं. तो जर पाया मजबूत आहे तर बिल्डिंग सुद्धा मजबूत आहे. ऊन आला, वारा आला, पाऊस आला, वादळ आलं, तुफान आलं तर ती बिल्डिंग पडणार नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरची गॅरंटी असते. तशी हा स्वर्गीय कॉन्ट्रॅक्टरची गॅरंटी आहे. हालेलुया. त्याच्या धार्मिकतेची गॅरंटी आहे. आम्ही आमच्या जीवनात पडणार नाही याची गॅरंटी तो देत आहे. आणि म्हणूनच तो म्हणत आहे, धार्मिक सर्व काळ टिकणाऱ्या पायाप्रमाणे आहे. हालेलुया. देवा, आम्हाला सर्व काळ, सर्व वेळ टिकून ठेव. दुःख येईल, संकट येईल, प्रॉब्लेम येईल, मी सर्व काळ उभा राहील. हालेलुया. तुफानामध्ये, वादळामध्ये, वाऱ्यामध्ये माझ्यावर कसलाच परिणाम होणार नाही. धार्मिक जो आहे त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. आजाराचा नाही, विकाराचा नाही, तुफानाचा नाही आणि शेवटी मरणाचा पण परिणाम नाही. तो मरणाला जिंकून तो बाहेर आलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, हा जो धार्मिक आहे, हा धार्मिक व्यक्ती जो आहे, प्रियांनो, वास्तविक पाहता देवाने, येशूने ज्याची धार्मिकता आम्हाला दिली आहे. हालेलुया, हालेलुया. त्याने रक्त सांडलं आमच्यासाठी, तो मेला, मरणातून उठला. त्याचं रक्त सांडायचं कारण हेच आहे की आम्ही त्याने सांडलेल्या रक्ताने आम्ही धार्मिक ठरावं. जुन्या करारामध्ये जेव्हा पाप करत होते तेव्हा देव, इस्रायल लोक येऊन आपल्या पापाबद्दल अर्पण आणत होते आणि मग त्या अर्पणाचं रक्त घेऊन याजक परमपवित्र स्थानात जात असे, योजोबानी ते शिडकत असे आणि मग तेव्हा ते लोक पवित्र आणि धार्मिक होत असे. येशूने तेच काम केलं. त्याची धार्मिकता त्याने आम्हाला दिली. त्याच्या धार्मिकतेच्या झग्याने आम्हाला आच्छादून टाकलं. त्याच्या धार्मिकता आम्हाला दिलेली आहे. हालेलुया. आता आम्हाला सांभाळायचं आहे. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक, पाप, अपराध होता कामा नये. आचाराने, विचाराने, प्रचाराने, डोळ्याने, शब्दाने कुठल्याच प्रकारचं, देवा, माझे ओठचे शब्द आणि मनचे विचार तुला सर्वदा मान्य हो. हालेलुया. माझी प्रत्येक कृती धार्मिकतेची कृती हो. माझी प्रत्येक कृती तुला आवडणारी कृती हो. माझी प्रत्येक कृती प्रभू त्याच्यावर तू प्रसन्न होशील.
तो व्यक्ती धार्मिक आहे. आणि तो जेव्हा बोलेल तेव्हा कोणीच त्याच्या विरोधात बोलू शकणार नाही. हालेलुया. धार्मिक दाविदाला हे पक्क माहित आहे आणि म्हणून तो म्हणतो, धार्मिक मला ताडण करील. धार्मिक काय करील? मला ताडण करील. म्हणजे काय? ताडण करेल म्हणजे मला शिक्षा देईल. ताडण करेल म्हणजे माझे छडी घेईल. ताडण करेल म्हणजे मला तो बोलेल. ताडण करेल, दोन शब्द तो बोलतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतो धार्मिक मला ताडण करील आणि धार्मिक मला बोल लावेल. बोल लावेल म्हणजे काय? मला तो बोलेल, मला तो टीका करील. काय करील? माझ्या चुका दाखवील. प्रेम, ह्या ज्या दोन गोष्टी कोणालाच आवडत नाही. कोणत्या? कोणत्या आवडत नाही? कोणी जर माझी टीका करत आहे, मला कधीच आवडणार नाही. भले माझ्या पाठीमागे करू, स्वप्नामध्ये करू, दूर करू, 1000 किलोमीटर, पण मला कधीही कुणालाही आवडणार नाही. हालेलुया. छडी मारलेली पण आवडणार नाही. पण दाविदाचं हे वैशिष्ट्य आहे. तो म्हणतो धार्मिक मला ममतेने शिक्षा करील आणि माझी निंदा करेल, टीका करील, तरी पण मला आवडेल. आपल्याला आवडेल का? आपण पण म्हणू द्या, मला आवडेल ते बाप्पा. जर धार्मिक व्यक्ती जर मला नीट करत आहे, मला सरळ करत आहे, मला खऱ्या मार्गावर घेऊन येत आहे. लोकांना राग येतो, पाळत जेव्हा बोलतो तेव्हा लोक दुखवतात, रागवतात. हा मुद्दाम कडू शब्दाचा नेम धरत आहे. हा त्यांचा सैतान काय गैरसमज करतो? सैतान गैरसमज करतो का हा माझ्यावर कडू शब्दाचा नेम धरत आहे. असं नाहीये प्रियांनो. मला पण आवडणार नाही बोलायला, पण प्रेम आम्हाला देवाच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहणं आमचं कर्तव्य आहे. हालेलुया. देवाच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहणं आमचं कर्तव्य आहे. आणि पाळकाला त्यांनी मेंढपाळाला काठी दिली त्याने. हालेलुया. काय दिली त्याने? काठी. मेंढपाळाचं काठी नसेल तर काय होईल? मेंढर इकडे तिकडे जातील. हालेलुया. हालेलुया. कुठे जातील ते? नको त्या ठिकाणी जातील मेंढर. आणि म्हणून त्या काठीच्या द्वारे तो सांगतो, इकडे हो, इकडे हो, इकडे हो, इकडे हो. हालेलुया. हालेलुया. तर दावीद राजा स्वतः प्रेमनो मेंढपाळ होता. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी स्तोत्र 23 तो लिहू शकला. हालेलुया. इथे प्रेमनो धार्मिकाच्या हातामध्ये एक अधिकाराची काठी आहे बोलण्याची. त्याला स्वर्गातून अधिकार मिळालेला आहे. हालेलुया. हालेलुया. सत्य असत्य, अंधार प्रकाश, खरं खोटं, ह्या गोष्टी खऱ्या रीतीने सांगणं हे काम पाळकाचं आहे. लोकांना आवडो किंवा न आवडो, रुचो किंवा न रुचो. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना गोड ऐकण्याची फार सवय झालेली आहे. ते गोड गोड गोष्टी त्यांना आवडतात. हालेलुया. पण कधी कधी डॉक्टर कडू औषध पण देतो. कडू गोळी असते, काय करते कंपनी? त्याच्यावर साखरेचा लेप लावते. पण पाळक तसं नाही करू शकत. पाळकाने जर साखरेचा लेप लावला तर देव त्याला पाठीमागून 4 काठ्या मारून त्याला, तू खोटा आहेस, तुला जे सांगितलं तेच कर, त्याच्यापेक्षा अधिक बोलू नको, जास्त बोलू नको, पण जे सांगतो तेच. बायबल सांगतं देवाने सेवकांच्या मुखामध्ये आपले शब्द घातले. हालेलुया. 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 आणि त्या शब्दाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. म्हणून मी नेहमी प्रार्थना करतो, माझे ओठचे शब्द आणि मनचे विचार तुला मान्य हो. जेव्हा जेव्हा मी ह्या पुलपीठवर उभा आहे, जेव्हा जेव्हा मी तुझं वचन सांगेल, यामध्ये मी काही भर टाकू नये आणि काही काढू पण नाही. नाहीतर माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून देव बाप्पा काढून टाकेल, जीवनी पुस्तकातून काढून टाकेल. प्रियांनो, खूप रिस्ट्रिक्शन आहेत पाळकाला. आणि ते त्याचं जबाबदारीचं काम, देवाने मोठी जबाबदारी त्याच्यावर ठेवलेली आहे. आम्हाला त्या गुणांची गरज आहे. हालेलुया. आम्हाला त्या गुणांची गरज आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, धार्मिक मला ममतेने ताडण करेल, मला बोल लावेल, ते माझ्यासाठी खूप कसं आहे, कसं आहे, काय सांगतो तो, काय सांगतो तो, ते उत्कृष्ट तेल म्हणत आहे. तो काय म्हणत आहे? तो उत्कृष्ट तेल. काय आहे ते? उत्कृष्ट तेल आहे दाविदाच्या दृष्टीने. हालेलुया. हालेलुया. ते उत्कृष्ट तेल जे आहे ते प्रियांनो बायबल आम्हाला सांगतं ते अभिषेकाचं दर्शक आहे. हालेलुया. आपण पुढे पाहणार आहोत. तर
तो म्हणतो धार्मिक मला शिक्षा करील. देव सर्वांना शिक्षा करतो. बायबल आम्हाला पाहतं त्यांनी मोशेला शिक्षा दिली का? हो, दिली. त्यांनी एकदा काठी मारण्याच्या ऐवजी 2दा काठी मारली. एकदा काठी मारली. कशावर काठी मारली? खडकावर काठी मारली. खडकाला काही जखमा झाले का? पण परमेश्वराच्या हृदयाला जखमा झाल्या, त्याचा अपमान झाला. परमेश्वर म्हणाला, इस्रायल लोकांच्या पुढे तू माझा अपमान केलास. इतका आमचा देव, त्याचा कानाने मात्र आमच्या बदलता कामा नये, आम्ही त्याच्या पलीकडे जाता कामा नये, असा आमचा देव आहे. कडक प्रेमळ पण आहे, दयाळू पण आहे, न्यायी पण आहे, विश्वासू पण तो आहे. पण त्याच्या शब्दाच्या पलीकडे आम्हाला जायचं नाही. पण देव आम्हाला सौम्य छडी मारतो. सौम्य काय करतो आपल्याला? मग देव छडी मारतो, तर आम्ही प्रियांनो ती गुपचूप सहन करायची आहे. हालेलुया. टीचर म्हणतो हात पुढे कर, मग एक छडी मारतो, मग 2 छड्या मारतो. ऐकावंच लागतं आपल्याला. हालेलुया. होमवर्क केलं का नाही, हे केलं का नाही, वगैरे वगैरे. तसं देव सुद्धा. आपण जाऊया प्रियांनो, इब्री लोकासपत्र 12वा अध्याय आणि 5 वचन आपण वाचूया. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 5 वचन मी वाचत आहे, तुम्ही काढा. माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याचकडून दोष पदरी पडला असता तू खचू नकोस. कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो तो त्याला शिक्षा करतो आणि ज्या पुत्राला तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 5 वचन. देव असं का करतो? देव आम्ही चुकू नये. हालेलुया. आम्ही चुकू नये, आम्ही परफेक्ट व्हावं, आम्ही योग्य व्हावं. हालेलुया. देवाने सर्वांना नियम घालून दिलेले आहेत. सूर्याला, चंद्राला, हालेलुया, दिवस रात्र, ऋतू, हंगाम, हालेलुया, ते सगळे काही देवाचे नियम पाळत आहेत. हालेलुया. मग इथं जो नियम तोडतो प्रभू त्याला छडी मारतो. बायबल सांगतं प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. दावीद राजाने अनादर केला नाही, त्याने स्वतः आनंदाने शिक्षा स्वीकारली. जेव्हा आमच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल तर आम्ही कुरकुर करणार नाही, आम्ही देवाला दोष देणार नाही, देवाला म्हणणार नाही मला का, माझ्यावर असं का, माझ्या जीवनात असं का, असं आम्ही कधीच देवाला म्हणू नये, आम्ही परमेश्वराला म्हणू नये. याच्यामध्ये काहीतरी देवाचा हेतू, देवाची योजना आहे आणि देव आम्हाला बनवत आहे, देव आम्हाला घडवत आहे. जसा कुंभार माती त्या चाकावर ठेवतो आणि प्रियांनो तो गरगर गरगर फिरवतो. जेव्हा आमच्या जीवनामध्ये गरगर गरगर प्रॉब्लेम येतात, फिरतो, आम्ही डोकं दुखायला लागतो, तेव्हा म्हणतो देवा बस बस बस, नको नको नको. परत देव परत त्या चाकावर ठेवला आम्हाला. देव काय करेल? परत चाकर ठेवेल, परत आम्हाला आकार देईल. त्याला जे पाहिजे ते पात्र, कुंभाराला जे पाहिजे तेच पात्र तो बनवतो. हालेलुया. हालेलुया. कुंभाराला जे पाहिजे तेच पात्र तो बनवतो. हालेलुया. आणि मग तो त्याला तसा आकार देतो. हालेलुया. देवाला आमच्या जीवनाला आकार देऊ द्या. हालेलुया. देवाला सांगा माझ्या जीवनाला आकार दे, तुला जे पाहिजे ते तुम्हाला बनव. हालेलुया. तुला जे पाहिजे ते तू माझ्या जीवनात कर, माझ्या कुटुंबाच्या जीवनात मध्ये कर, स्पेशली माझ्यापासून सुरुवात कर. हालेलुया. हालेलुया. पहिलं मला बदल. हालेलुया. मला तुझ्या समान बनव परमेश्वरा, मला तसं व्हायचंय, मला तसं व्हायचंय. देवाला रोज सांगा मला तसं व्हायचंय, तुझ्या पुत्रासारखं व्हायचंय. मग देव म्हणेल आता मला याच्या जीवनामध्ये काम करावं लागेल. हालेलुया. देव तो म्हणतो इब्री लोकांच्या पत्रामध्ये, माझ्या मुला, माझ्या शिक्षेचा अनादर करू नकोस. प्रियांनो, आम्ही पुष्कळदा जेव्हा आमच्यावर असा प्रसंग येतो तेव्हा प्रियांनो आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो आणि प्रियांनो आम्ही निराश होतो. हालेलुया. 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 प्रियांनो असं आम्ही होऊ देणार नाही. हालेलुया. हालेलुया. वचन 10 कडे आपण जाऊया. इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 10 वचन मी वाचत आहे. कारण त्यांनी मनास वाटली तशी थोडे दिवस शिक्षा केली, पण त्यांनी केली ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून केली.
हालेलुया. देव शिक्षा कशाला करतो? आम्ही आमची पवित्रता सांभाळावी, आम्ही पवित्रता सांभाळावी, आणि म्हणून आम्ही त्याच्या शिक्षेचा आनंद आपल्याला करायचा नाही. हालेलुया, हालेलुया. त्याने आपल्या हितासाठी, कशासाठी केली त्याने? तुम्ही विनाकारण तुमच्या मुलांना रोज मारत राहता का? जो दिसल त्याला मारता का काठी? तयार असते का काठी झाडून लाटणं का? विनाकारण नाही मारत. प्रेम तर देव सुद्धा विनाकारण मारत नाही आपल्याला. आमच्या हितासाठी पवित्रतेचे भागीदारी व्हावे. दाविदाचा हेच म्हणत आहे. तो काय म्हटलं? तो म्हणतो, धार्मिक मला शिक्षा करील पण मी काहीच बोलणार नाही. धार्मिक मला बोलेल, ओरडेल, माझ्या विरोधामध्ये तो टीका करेल, माझ्या उणीवता दाखवील, माझे दोष दाखवील, पण तो म्हणतो मी त्याला देवाचा अभिषेक म्हणून मी स्वीकारेल. काय म्हणून स्वीकारेल? तुम्ही काय म्हणून स्वीकारता ते तुमच्यावर अवलंबून आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कशा प्रकारे स्वीकारता हे तुमच्यावर डिपेंड करत आहे. हालेलुया. आपण पुष्कळदा देवाला खोटं ठरवतो आपल्याला माहिती नसल्यामुळं. हालेलुया. आपण काय करतो? परमेश्वराला खोटं ठरवतो. हालेलुया. असं आम्ही करायचं नाही. हालेलुया. देव कुठलीही चूक करत नाही. तो काय मनुष्य नव्हे आपल्यासारखा. हालेलुया. आपल्यासारखा मनुष्य नाही की त्यांनी चूक करावी. तो परफेक्ट देव आहे. हालेलुया. तो परफेक्ट देव आहे. त्या काही कधीच चुकत नाही, कधीच चूक होणार पण नाही देवाकडून. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर बायबल आम्हाला सांगत आहे की प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. पुढे तो म्हणतो त्याच्या मनास वाटली, त्याने थोडे दिवस शिक्षा केली. किती दिवस शिक्षा केली? थोडे दिवस. कशासाठी? आमच्या हितासाठी, आमच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून त्यांनी आम्हाला शिक्षा केली. हालेलुया, हालेलुया. वचन 11 खूप सुंदर आहे. वचन 11 वाचूया आपण. कोणतीही शिक्षा त्या तत्काळ म्हणजे त्या समयाला आम्ही रागामध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, याच्यामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला ती आनंदाची वाटत नाही. पण तेव्हा त्याचा परिणाम काय आहे? आमच्या जीवनामध्ये त्याचा चांगला परिणाम होतो. कोणता होतो परिणाम? आपण पाहूया. ज्यांना त्याचा अभ्यास झालेला आहे, बायबलचा अभ्यास झालेला आहे, त्यास ती पुढे हा हालेलुया. बोलाल का तुम्ही? काय देते? शांतिकारक फळ देते तुम्हाला. काय देते? काय देते तुम्हाला? धार्मिकता. धार्मिकता शांत राहते. धार्मिकता गडबड करत नाही, धार्मिकता गोंधळ करत नाही, धार्मिकता ओढत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धार्मिकता ओरडारडा करत नाही, बँड लावत नाही किंवा लोकांना सांगत फिरत नाही देवाने मला शिक्षा दिली, देवाने मला शिक्षा दिली. देवाने मला शिक्षा दिली ती माझ्या चांगल्यासाठी दिली. हालेलुया. धार्मिक काय म्हणतो? देवाने, दाविदाचं काय म्हणतो? देवाने माझ्यासाठी जे करत आहे परमेश्वर ते योग्य करत आहे. आम्ही कधीच उलटून देवाला काहीही म्हणू नये. हालेलुया. आम्ही उलटून देवाला कधीही काय म्हणू नये. हेच दाविदाच्या मनामध्ये आहे आणि त्याला तो म्हणतो तो माझ्यासाठी अभिषेक आहे. हालेलुया. ते काय आहे? माझ्यासाठी काय आहे? अभिषेक आहे. माझ्यासाठी अभिषेक आहे. तो अभिषेक आहे. देव आमच्या नेहमी देवाला सांगूया माझ्या उणीवता, माझे दोष माझ्या पदरात घाल. हालेलुया, हालेलुया, दुसऱ्याच्या पदरात नको घालू, माझ्या पदरात घाल. हालेलुया. कारण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे तो म्हटला देण्याकरता माझ्या कर्माचं फळ देवा माझ्या पदरामध्ये घाल आणि मला दूर, मला शुद्ध कर, मला दाविद राजासारखं बनव. हालेलुया. मला धार्मिक मला बोल लावेल, धार्मिक मला शिक्षा देईल, पण मी माइंड करणार नाही, मी काहीच बोलणार नाही, मी त्याला भांडणार नाही, मी त्याच्या विरोधात जाणार नाही. तर मी तुला धन्यवाद देईल की त्याने मला माझी चूक दाखवली. हालेलुया,
आमच्यामध्ये गर्व असेल तर आम्ही म्हणू तू माझी चूक नको दाखव, मी चूक नाहीये. हालेलुया, तूच चूक आहेस. हालेलुया, तू चूक, तुझा बाप चूक, तुझे सगळे चूक, मी करेक्ट आणि बरोबर आहे. आमचा हा गर्व आहे. हालेलुया, हा काय आहे? आमचा गर्व आहे. कोणी आम्हाला सांगत असेल, आम्ही स्वीकारत नाही त्या गोष्टी, आम्ही स्वीकारत नाही. त्या स्वीकारायला पाहिजे. उलट देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी माझी चूक दाखवली, माझ्या जीवनातलं एक पाप कमी झालं, मी देवाच्या जवळ जात आहे, मी प्रभू सारखा होत आहे. देव का दाखवतोय? आमच्या जीवनातलं हे ओझं कमी व्हावं, या सगळ्या गोष्टी संपाव्यात आणि प्रभू मधलं आमचं अंतर कमी व्हावं आणि शेवटी प्रभू आणि आम्ही एक व्हावं, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. दावीद राजा म्हणतो, धार्मिक मला बोल लावील, धार्मिक मला शिक्षा देईल, माझ्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्ही किती लोक म्हणतात माझ्यासाठी पण चांगलं आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असेच लोक माझ्या संगती ठेव दे बाप्पा, असे धार्मिक लोक ठेव, तज्ञ लोक ठेव, शिक्षक ठेव, असे ते नेहमी मला सांगेल की बाबा तू इथे चुकलेला आहेस, तू इथे पडलेला आहेस. प्रियांनो, याच्यासाठी धैर्य लागतं. हालेलुया. नातं तुटून जाईल जर सारखे सुख दाखवत राहिलं तर. आपण लोक सोडून जातील आपल्याला. लोकांना थोडस अंत करणारा लागेल, पण प्रियांनो, हे देवाचं प्रेम आहे. हालेलुया. हा देवाचा द्वेष नाही, हा देवाचं प्रेम आहे आणि देव आमच्यावर खूप प्रेम करत आहे. हालेलुया. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो, धार्मिक मला बोल लावेल, धार्मिक मला शिक्षा करेल, ते माझ्यासाठी उत्कृष्ट असं तेल आहे. अभिषेक, उत्कृष्ट तेल. जगामधील उत्कृष्ट तेल कोणचं माहिती का? अभिषेकाचं तेल. हालेलुया. कोणचं तेल आहे? जे फक्त देव राजा होण्यासाठी त्याचे सेवक जो निवडलंय, बोलवलंय, वेगळं केलंय, देव त्यांना अभिषेक करत असे. हालेलुया. दावीद राजा त्या तेलाबद्दल म्हणत आहे. दावीद राजा त्या तेलाबद्दल, ते माझ्यासाठी उत्कृष्ट तेल असेल. माझ्यासाठी कसं असेल? ते उत्कृष्ट तेल ते असेल. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, ते उत्कृष्ट तेल, त्याला मी नाही म्हणणार नाही. हालेलुया. त्याला मी काय म्हणणार नाही? आपण पण नाही म्हणणार नाही. अजून मला चुका दाखव, अजून माझे अपराध दाखव, अजून माझ्या गोष्टी दाखव, मला पूर्ण व्हायचंय. हालेलुया, हालेलुया. जर वह्या अनकम्प्लीट असतील स्टुडंटच्या तर तो काय करतो? दुसऱ्या स्टुडंटकडून वह्या घेतो आणि म्हणतो दे मला पूर्ण करायचंय. प्रियांनो, देव बापा आम्हाला संधी देणार. देव संधी देतो, आपल्याला नेहमी संधी देतो आम्हाला बदलण्यासाठी, आम्हाला आमची पुनर्स्थापना करण्यासाठी. देव सदैव तयार आहे. हालेलुया. देव आम्हाला घडवत असतो, बनवत असतो, आमच्या लक्षात येत नाही ते. हालेलुया. आमच्या जीवनात येणारे प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक ऍक्सिडेंट काहीतरी मेसेज घेऊन येतात आमच्याकडे. हालेलुया, हालेलुया. आणि मग देवाला सांगा, येऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, तू माझा रक्षक आहेस. हालेलुया. तुझ्या काहीतरी योजना आहेत माझ्यासाठी. हालेलुया. देव आमच्यासाठी चांगल्या योजना करत आहे, रोम 8:28 प्रमाणे. हालेलुया. देव चांगल्या योजना करत आहे आमच्यासाठी. आम्ही देवाच्या हातात आहोत, आम्ही देवाची लेकरं आहोत. देव आमच्या बाबत काही घडू देणार नाही. जे होईल तर त्याला पलटून टाकेल ते बापा, होईल त्याला बदलून टाकेल ते बापा, आजार येईल तर काढून टाकेल ते बापा. सगळं काय उलटून टाकण्यासाठी सामर्थ्य आहे त्याच्याकडे. इतकं महान आमचं देव आहे. हालेलुया. तर तो म्हणतो की मी देवाने काय केलेलं आहे. देवाने प्रियांनो आमच्यासाठी अद्भुत काम करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, लूक 23:40 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण वाचूया. इथे येशू ख्रिस्ताबरोबर 2 चोर आहेत, त्यांचं संभाषण मी वाचून दाखवतो. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तो दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? आपला दंड तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कर्माचे फळ भोगत आहोत, परंतु त्यांनी काहीही अयोग्य केले नाही. इथे काय पाहायला मिळतं? तो चोर आहे, लुटारू आहे, लबाड आहे, खुनी आहे, पण तो ऐकायला तयार नाही. हालेलुया. त्याचा मित्र सोबत त्यांनी काम केले जीवनभर. आता
मरणासन्न स्थितीत आहे, रोमी सरकारच्या शिक्षेमध्ये आहे, त्यांना वधस्तंभावर खेळलाय, पण तो बदलला नाही. काय म्हणतो तो? तू पुढच्या वचनात म्हटलं, तू जर देव आहेस तर तू खाली उतर आणि आम्हाला पण खाली उतरव. हालेलुया. पण तो बदलायला तयार नाही, तो ऐकायला तयार नाही. पण दावीद राजा ऐकायला तयार आहे. तो म्हणतो धार्मिक मला बोल लावेल ते माझ्यासाठी उत्कृष्ट तेल असेल. हालेलुया. देव उत्कृष्ट काम आमच्यासाठी सदैव करत आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही त्याचे आहोत. उत्कृष्ट काम प्रेमनो देव आमच्या जीवनामध्ये करत आहे. हालेलुया. प्रेमनो तो म्हणतो, त्याने त्याला धमकावलं, त्याला राग आला. त्याच्यामध्ये बघा काय काय गुण आहे. तो बदललेला आहे. तो त्याला धमकावत आहे. कुणाला? त्याच्या मित्राला. त्याच्या मित्राला धमकवते, त्या चोर मित्राला धमकवत आहे. तो म्हणतो देवाच्या दंडाला भेट नाही का? म्हणजे त्याने देवत्व पाहिलं प्रभू येशू ख्रिस्तामधलं इतकं जवळून. येशूच्या इतक्या जवळ होता आणि येशू दिसला नाही म्हटलं नवलच होईल, है की नाही? तो बदलला. तो बदलला. देव म्हणून त्याला स्वीकार करत आहे. तो म्हणतो आपण हा दंड आपल्यासाठी योग्य आहे. तू भीत नाहीस का? तू देवाला म्हणजे येशूला तू भीत नाहीस का? येशू देव आहे. तू भीत नाहीस कसं काय त्याला? आज लोकांचं भयच राहिलं नाही देवाविषयीचं. हॅलो. लोकांना देवाचं भय राहिले नाही आणि म्हणून प्रियांनो पापाला संधी मिळालेली आहे. हालेलुया. पण दावीद राजा म्हणतो धार्मिक मला शिक्षा करेल, धार्मिक मला बोलेल, माझी टीका करेल, माझ्या तोंडावर मला सांगेल. प्रियांनो पुष्कळदा आम्ही जर आमच्या भावावर बहिणीवर प्रेम करत असू तर आम्ही त्याला तोंडावर सांगू का हे बाबा हे सत्य आहे, हे खोट आहे, हे असत्य आहे, भुलून जाऊ नकोस. हालेलुया. हालेलुया. पापाचं वेतन मरण, पण देवाचं कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे. माझी इच्छा आहे ते तुला मिळावं. माझी इच्छा आहे तू स्वर्गामध्ये असावा. जिथे येशू आहे तिथे तुम्ही आणि मी, आपली मैत्री इतक्या वर्षाची, तू पण माझ्यावर स्वर्गात असावा. तू देव म्हणून त्याला भीत नाहीस का? तुला दंड झालाय, त्याला पण दंड झाला, तुला पण दंड झाला, मला पण दंड झाला, पण तू बदलला. तो त्याला धमकवत आहे, दरडावून म्हणत आहे. आपण तर आपल्याला यथा न्याय आपल्याला दंड मिळत आहे, आपल्या कर्माचं फळ आपण भोगत आहोत, पण याने काहीच अयोग्य केलं नाही. याने काहीच अयोग्य केले नाही. आता तो का त्याची पाठीमागे होता? कधीच नव्हते ते दोघं. पण पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केलं. तो देवाचा पुत्र आहे म्हणा. हालेलुया. हालेलुया. आणि तो त्याच्याविषयी म्हणत आहे, तू देवाला भीत नाहीस का? त्याला शेवटच्या क्षणाला, मरणाच्या क्षणाला त्यांना समजलं का देव माझ्या बाजूला उभा आहे, तो तारक माझ्या बाजूला उभा आहे. त्याला आमच्यासारखी शिक्षा दिली या जगाने. येशू देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे होता. येशूला मारणं शक्य नव्हतं, येशूला हात लावणं पण शक्य नव्हतं. गेतशेमने बागेमध्ये जेव्हा धरायला आले, असे उडून पडले ते, बरेच दूर पडले ते. त्यांनी येशू पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता. हालेलुया. पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य होता प्रियांनो. पण त्यांनी तो देवत्व त्यांनी सोडून दिलं होतं. हालेलुया. तो मानवासाठी मानव झाला आणि मानवासाठी रक्त सांडण्यासाठी त्याला असं करावं लागलं. तो देव होता म्हणून त्याने मिरेकल केले, तो मनुष्य होता म्हणून तो दुर्बळ होता. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. प्रियांनो देव सर्व लोकांवर प्रियांनो दुष्काळ काय आहे, पूर काय आहे, भूकंप काय आहे, प्रियांनो मरी काय आहे, हे सगळे देवाची पनिशमेंट आहे, शिक्षा आहे. हालेलुया. हालेलुया. हे काय देवाची पनिशमेंट आहे. लोकांचे डोळे उघडावे, समजावं. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तो देव प्रियांनो, दावीद राजा धार्मिकाकडून शिक्षा घेण्यासाठी त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हालेलुया. तो त्याची चूक दाखवत आहे,
तो पुढे म्हणतो, तो माझी टीका करेल, निंदा करेल, तरी पण मला चालेल. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, जेव्हा लोक आपल्याला चांगला सल्ला देतात, आमच्या चुका दाखवतात, आपण त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, देवाला सांगूया, देवा धन्यवाद, तू मला माझी चूक दाखवली. देवा धन्यवाद, हालेलुया. मला हे कबूल करून सोडून देण्यासाठी तू मला ग्रेस दे. हालेलुया, हालेलुया. मला ह्या पापात राहायचं नाही, अधर्मात राहायचं नाही, मला पापात मरायचं नाही. मी पापात जन्मलो, पण मला आता पापात मरायचं नाही. हालेलुया. मला नीतिमान म्हणून तुझ्या बरोबर, तुझ्या समवेत स्वर्गात, तू जिथे तू आहे तेथे मला सुद्धा यायचं आहे. आपण लहान लेकरासारखं मागं लागूया देवाच्या. मला पण यायचं, मला पण यायचं तुझ्या बरोबर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव तयार आहे प्रियांनो. हालेलुया. प्रियांनो, देवानी इस्रायल लोकांना, सदुकी पुरुषी लोकांना देव फार बोलला. आपल्याकडे वेळ नाही, घड्याळ मला सांगत आहे, तर हा महत्वाचा पॉइंट आहे. देव त्यांना बोलला, इस्रायल लोकांना बोलला, रागवला, त्यांना उतरून टाकली, त्यांचा गर्व उतरून टाकला. हालेलुया. सदुकी पुरुषी लोकांना तो पुष्कळ बोलला. तो आम्हाला जर मत्ते 23 मध्ये आम्ही पाहतो, येशू ख्रिस्त त्यांना खूप हे केलेले, कारण ते देवाच्या नियमाप्रमाणे चालत नव्हते म्हणून. प्रियांनो, मग इर्म्या 5 कडे आपण जाऊया. मी आटोपत घेत आहे. इर्म्या 5 मध्ये देव इस्रायल लोकांसाठी, तुम्ही घरी जाऊन मत्ते 23 वाचा, इर्म्याचा 5वा अध्याय वाचा. देवाने शेवटी काय केलं माहितीये का? देवाने इर्म्याला काय सांगितलं? 14 वचन वाचूया. इर्म्याचं पुस्तक, इर्म्या संदेष्टा, याचं 5वा अध्याय आणि 14 वचन आपण वाचूया. यामुळे परमेश्वर हा, सेनाधीश देव म्हणतो, तुम्ही असे बोलता म्हणून पहा, तुम्ही असं बोलता म्हणून पहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे. इर्म्याला देव म्हटला, माझे शब्द तुझ्या मुखामध्ये अग्नी असे करील, आणि हे लोक सर्पण असे करील. आणि हे लोक काय होतील? सर्पण होतील. म्हणजे तुझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दांनी मी त्यांना जाळून टाकेन. देवामध्ये इतकी पॉवर आहे. हालेलुया. दावीद, जर आम्ही ऐकत नाही तर देवाला हा निर्णय घ्यावा लागतो. पण दावीदासारखं जर आम्ही ऐकतो, धार्मिक मला ताडण करेल, धार्मिक मला बोल लावेल, तर ते माझ्यासाठी आनंददायी अभिषेकाच्या तेलासारखं आहे. हालेलुया. आमच्यासाठी कसं आहे ते अभिषेकासारखं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देव आम्हाला अभिषेक का करतो? रोज आम्ही देवाच्या चरणाजवळ बसूया आणि देवाकडून प्रियांनो, देवाला सांगूया, मला प्रत्येक सकाळच्या प्रार्थनेत, जेव्हा मी प्रार्थनेत बसेल, तुझा अभिषेक मला कर, तुझा अभिषेक माझ्यावर येऊ दे. हालेलुया, हालेलुया. मग जेव्हा आम्हाला अभिषेक येतो, रोज अभिषेक येतो ना, तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट होते. 1 योहान 2 अध्याय 20 वचन आपण वाचूया. 1 योहान 2 अध्याय 20 वचन आपण वाचूया. बायबल आम्हाला सांगतो, मी वाचतो. तुम्हाला पवित्र प्रभूकडून अभिषेक झाला आहे, तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला काय होतं? सर्व गोष्टी तुम्हाला कळतात. तुम्हाला सर्व गोष्टी, तुम्ही आज्ञेने राहत नाही, तुम्ही ज्ञानी होता, तुम्ही पालन करणारे होता, आणि सैतान तुम्हाला भुलवू शकत नाही, सैतान तुम्हाला फसवू शकत नाही, सैतान तुम्हाला अडवू शकत नाही, सैतान तुम्हाला त्याच्या याच्यामध्ये तो घेऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला रोज देवाच्या प्रियांनो चरणाजवळ बसायचं आहे. हालेलुया. देवाला सांगायचंय, असं उत्कृष्ट तेल, असा उत्कृष्ट सल्ला मी नाही म्हणणार नाही. हालेलुया. मी नाही म्हणणार नाही, मी हो म्हणेल प्रभू, हो म्हणेल. देवाला सांगा, मला काय कर, मला रोज तुझा अभिषेक कर. हालेलुया, हालेलुया.
दावीद राज इतका आशीर्वादित का झाला? त्याचं कारण काय आहे? तो म्हणतो, मला धार्मिक मला शिक्षा करेल तर मी माइंड करणार नाही. धार्मिक मला बोलेल, धार्मिक माझ्या चुका दाखवेल, धार्मिक मला दाखवेल, मला आरसा दाखवेल. प्रियांनो, देवा मला शिक्षा केली तरी पण चालेल, पण न्यायाने प्रीतीने मला शिक्षा कर. हालेलुया. क्रोधाने आणि रागाने करू नकोस. देवाच्या क्रोधाने आणि रागाने जर शिक्षा केली तर आपलं त्याच्या पुढे निभाव आणि टिकावं लागणार नाही. तुमचं नातं कसं आहे देवा बरोबर त्याच्यावर डिपेंड करत आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद राजा आशीर्वादाचं कारण आहे. तो म्हणतो, धार्मिक मला शिक्षा करेल, धार्मिक मला बोलेल, ते माझं मस्तक ते तेल, अभिषेकाचं तेल मी ते स्वीकारत आहे, मी ते घेत आहे. मला आवडेल दे बापा, ते आवडेल आणि मी ते स्वीकार करेन. प्रियांनो, आपण देवाच्या प्रत्येक गोष्टीचा आपण नाकार करू नये, तर आम्ही स्वीकार करावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव तयार आहे आमच्यासाठी, आम्हाला देण्यासाठी तयार आहे. जेव्हा जेव्हा आम्ही कबूल करतो देवाच्या पुढे देवाला आनंद होतो. हालेलुया. आणि देव आम्हाला आशीर्वाद देतो. प्रार्थना करूया. थोर पवित्र देवा, तुला मान महिमा सन्मान देतो. आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्याबरोबर बोललास, तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही दावीदासारखी स्तोत्र 141:5 प्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. धार्मिक मला ताडण करेल, धार्मिक मला बोल लावेल, असं उत्कृष्ट तेल माझं मस्तक नाही म्हणणार नाही. आम्ही तुला कधीच नाही म्हणणार नाही, आम्ही तुला कधीच नाही म्हणू शकणार नाही. प्रभू परमेश्वरा बापा, कारण तू आम्हाला बदलशील. प्रभू, तू आम्हाला धार्मिक ठरवशील, तू आम्हाला नीतिमान ठरवशील. प्रभू, तू आम्हाला माझ्यासाठी अद्भुत गोष्टी करशील. प्रभू, असा आमचा विश्वास आहे. प्रभू, आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. प्रभू, हालेलुया, हालेलुया. आमचा गर्व काढून टाक बापा. आम्ही तुला कधीच नाही म्हणणार नाही, आम्ही विरोध करणार नाही. आम्ही स्पष्टपणे, सरळपणे, प्रामाणिकपणे आम्ही ज्या ज्या चुका उणीवता केलेल्या आहेत प्रभू, ते माझ्या देवा आम्ही कबूल करू. तू शिक्षा दिली, आम्ही कबूल करू प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू, त्याच्यामध्ये तुझा हेतू आहे, आम्ही पवित्रतेचे वाटेकरी व्हावे, स्वर्गाचे वाटेकरी व्हावे, यासाठी तुझ्या प्रिय लेकरांना ग्रेस दे. प्रभू परमेश्वरा, सर्व तुझे प्रिय लोक जे जे हा व्हिडिओ पाहत आहे प्रभू परमेश्वरा, ह्या समयाला मी त्यांच्यासाठी मागत आहे. तुझं सामर्थ्य त्यांच्यावर उतरून येऊ दे, तुझा अग्नी त्यांच्यावर उतरून येऊ दे. आणि प्रभू येशूच्या नावात स्तोत्र 141:5 ब्लेसिंग तू त्यांना दे आणि तुझं गौरव दे. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन, आमेन, आमेन. Please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for more updates.